नमस्कार. आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आजचा दिनविशेष दिनांक 18 नोव्हेंबर जागतिक दिन. 18 नोव्हेंबर बाललैंगिक शोषण, अत्याचार आणि हिंसाचारापासून बचाव करण्याचा जागतिक दिवस. आजच्या महत्त्वाच्या घटना. 18 नोव्हेंबर 1493 ख्रिस्तोफर कोलंबसने प्रथम प्युर्तो रिको बेट पाहिले. 18 नोव्हेंबर 1809 बंगालच्या उपसागरात फ्रेंच ताफ्याने ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या ताफ्याचा पराभव केला. 18 नोव्हेंबर 1882 अण्णासाहेब किर्लोस्करांचे संगीत सौभद्र हे नाटक रंगभूमीवर आले. 18 नोव्हेंबर 1905 लॉर्ड कर्झन यांनी राजीनामा दिला आणि लॉर्ड मिंटो यांनी भारताचे 17वे व्हाईसरॉय आणि गव्हर्नर जनरल म्हणून जबाबदारी स्वीकारली. 18 नोव्हेंबर 1918 लॅटव्हियाने रशियापासून आपले स्वातंत्र्य घोषित केले. 18 नोव्हेंबर 1928 वॉल्ट डिझनीचे प्रसिद्ध व्यंगचित्र मिकी माऊस स्टीमबोट व्हिली या चित्रपटापासून आले. 18 नोव्हेंबर 1933 प्रभासचा पहिला रंगीत चित्रपट सौरमरी प्रदर्शित झाला. 18 नोव्हेंबर 1944 क्युबामध्ये लोकप्रिय समाजवादी तरुणांची स्थापना झाली. 18 नोव्हेंबर 1955 भाकरा नांगल धरणाचे बांधकाम सुरू. 18 नोव्हेंबर 1961 युनायटेड स्टेट्सचे अध्यक्ष जॉन एफ केनेडी यांनी दक्षिण व्हिएतनाममध्ये 18,000 लष्करी सल्लागार पाठवले. 18 नोव्हेंबर 1962 डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी शिवाजी विद्यापीठाचे उद्घाटन केले. 18 नोव्हेंबर 1963 पहिला पुश बटन टेलिफोन सेवेत आला. 18 नोव्हेंबर 1985 केल्विन अँड हॉब्सचे पहिले कॉमिक 10 वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित झाले. 18 नोव्हेंबर 1992 ललित मोहन शर्मा यांनी भारताचे 24वे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला. 18 नोव्हेंबर 1993 दक्षिण आफ्रिकेतील 21 राजकीय पक्षांनी नवीन संविधानाला मान्यता दिली. 18 नोव्हेंबर 2013 नासाने मंगळावर मार्विन प्रोब लॉन्च केले. 18 नोव्हेंबर 2015 टेनिसपटू रॉजर फेडररने नोवाक जोकोविचचा पराभव करून ATP वर्ल्ड टूर लंडनच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. 18 नोव्हेंबरचे महत्त्वाचे जन्म. 18 नोव्हेंबर 1898 प्रबोधचंद्र बागची भारताचा अतिप्राचीन इतिहास यांचा जन्म. 18 नोव्हेंबर 1901 व्ही शांताराम चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते, पद्मश्री, दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते यांचा जन्म, तर त्यांचा मृत्यू 30 ऑक्टोबर 1990. 18 नोव्हेंबर 1906 ॲलेक इझेनगोव्हिच मिनी कारचे निर्माते यांचा जन्म, तर त्यांचा मृत्यू 2 ऑक्टोबर 1988. 18 नोव्हेंबर 1909 जॉनी मर्सर कॅपिटल रेकॉर्डचे सहसंस्थापक यांचा जन्म, तर त्यांचा मृत्यू 6 ऑक्टोबर 1976. 18 नोव्हेंबर 1910 बटुकेश्वर दत्त क्रांतिकारक यांचा जन्म, तर त्यांचा मृत्यू 20 जुलै 1965. 18 नोव्हेंबर 1931 श्रीकांत वर्मा हिंदी कवी, पत्रकार आणि समीक्षक, राज्यसभा सदस्य यांचा जन्म. 18 नोव्हेंबर 1945 महिंदा राजपक्षे श्रीलंकेचे 6वे राष्ट्रपती, सैन्यप्रमुख यांचा जन्म. 18 नोव्हेंबर 1950 जितेंद्रनाथ गोस्वामी भारतीय शास्त्रज्ञ यांचा जन्म. 18 नोव्हेंबर 1954 रंजन गोगोई भारताचे 46वे सरन्यायाधीश यांचा जन्म. 18 नोव्हेंबरचे महत्त्वाचे मृत्यू. 18 नोव्हेंबर 1772 थोरले माधवराव पेशवे मराठा साम्राज्यातील 7वा पेशवा यांचे निधन, तर त्यांचा जन्म 16 फेब्रुवारी 1745. 18 नोव्हेंबर 1830 ॲडम वायशेप इल्युमिनॅटचे संस्थापक यांचे निधन, तर त्यांचा जन्म 6 फेब्रुवारी 1748. 18 नोव्हेंबर 1936
V.O. चिदंबरम पिल्लई भारताचे वकील व राजकारणी यांचे निधन. तर त्यांचा जन्म 5 सप्टेंबर 1872. 18 नोव्हेंबर 1962. निल्स बोहर अणूचे अंतरंग स्पष्ट करणाऱ्या शोधासाठी नोबेल पारितोषिक मिळवणारे डॅनिश पदार्थवैज्ञानिक यांचे निधन. तर त्यांचा जन्म 7 ऑक्टोबर 1885. 18 नोव्हेंबर 1993. पु. रा. भिडे लोणावळा येथील मनशक्ती प्रयोग केंद्राचे संस्थापक यांचे निधन. 18 नोव्हेंबर 1996. कॉम्रेड श्रीनिवास गणेश सरदेसाई समाजवादी विचारवंत स्वातंत्र्यसैनिक भारतातील कम्युनिस्ट चळवळीच्या आरंभीपासूनचे नेते यांचे निधन. 18 नोव्हेंबर 1998. तारासिंग हेर भारतीय कॅनेडियन पत्रकार आणि प्रकाशक यांचे निधन. तर त्यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1936. 18 नोव्हेंबर 1998. रामकृष्ण नारायण गोडबोले साताऱ्याच्या समाजसेवक यांचे निधन. तर 18 नोव्हेंबर 1999. रामसिंह रतनसिंह परदेशी स्वातंत्र्यसैनिक यांचे निधन. 18 नोव्हेंबर 2001. नारायण देवराव पंढरी पांडे नाडे कंपोस्ट खताचे जनक यांचे निधन. 18 नोव्हेंबर 2006. हनुमंत नरहर जोशी मराठी कथाकार व कवी काव्यतीर्थ यांचे निधन. तर त्यांचा जन्म 6 एप्रिल 1917. 18 नोव्हेंबर 2013. S.R.D. वैद्यनाथन भारतीय संगीतकार यांचे निधन. तर त्यांचा जन्म 15 मार्च 1929. 18 नोव्हेंबर 2014. श्री रघुराया भारतीय दिग्दर्शक आणि निर्माते यांचे निधन. धन्यवाद. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. जर तुम्ही यूट्यूबला प्रथमच व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करायला व बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून असेच नवनवे व्हिडिओ तुम्हाला तात्काळ पाहता येतील. धन्यवाद.